श्री स्वामी समर्थ. प्रिय भक्तांनो, आज आपण बघणार आहोत श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 3. मित्रांनो, स्वामींची सेवा केल्याने म्हणजेच स्वामी चरित्र ऐकल्याने, गुरुचरित्र ऐकल्याने जीवनामध्ये सुख, समाधान आणि शांती लाभते. याचा कित्येक जणांना अनुभव आलेला आहे. तर अध्यायाला सुरुवात करण्यापूर्वी खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहून अध्यायाला सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थ. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगती, स्वामी चरणी ज्यांची भक्ती, त्यांसी नाही पुनरावृत्ती, पद पावती कैवल्य. गताध्यायी कथा सुंदर, स्वामींनी निवेदले स्वचरित्र आणि बाबा दिगंबर त्यांचे वृत्त निवेदिले. निर्विकार स्वामी मूर्ती, लोका चमत्कार दाविती, काही वर्षे करुणी वस्ती, मंगळ वेढे सोडिले. मोहोळ माझी वास्तव्य करिता, अप्पा टोळ झाले भक्त, तेथेची साकल्य वृत्त, अल्पमती केवी वर्णू. स्वामी चरित्राचे हे सार, म्हणून केला नाही विस्तार. वर्णिता कथा समग्र, ग्रंथ पसरे उददी सम. सवे घेऊनी स्वामींसी, टोळ जाती अक्कलकोटासी. अर्धमार्गावरुनी टोळांसी, मागे परतणे भाग पडे. टोळ आज्ञापिले सेवका, जोवरी आम्ही येऊका, तोवरी स्वामींसी सोडू नका, येथेच मुक्काम करावा. टोळ गेलिया परतोनी, स्वामी चालले उठोनी. बहुत वर्जले सेवकांनी, परी नच मानिले त्या. तेथोनिया निघाले, अक्कलकोटा प्रती आले. ग्रामद्वारी बैसले, यतिराज स्वच्छेने. तेथे एक अविंद होता, तो करी तयांची थट्टा. परी काही चमत्कार पाहता, महासिद्ध समजला. पूर्व पुण्यास्तव निश्चिती, आले चोळप्पाचे ग्रहाप्रती. स्वामींसी जाणोनी ईश्वर मूर्ती, चोळप्पा करी आदर. चोळप्पाचे भाग्य उदेले, यतिराज ग्रहासी आले. जैसी कामधेनू आपण बळे, दारिद्र्याच्या घरी जाय. पूर्व पुण्य होते गाठी, म्हणून पडल्या त्या गोष्टी. झाली स्वामीराज भेटी, परमभाग्य तयाचे. धन्य धन्य तयाचे सदन, जे स्वामींचे वास्तव्य स्थान. सुरवराजे दुर्लभ चरण, तयाच्या घरी लागले. योगाभ्यासी योग साधिती, तडी तापडी मार्गी श्रमती. निराहार किती राहती, मौन धरिती किती एक. एक चरणी उभे राहुनी, सदा विलोकिती गगन. एक गिरी गौरी बैसन, तपश्चर्या करिताती. एक पंचाग्नी साधन करीती, एक पवना ते भक्षिती. कित्येक संन्यासी होती, संसार अवघा सांडोनी. एक करीती कीर्तन, एक मांडिती पूजन. एक करीती होम हवन, एक षटकर्मे आचरिती. एक लोका उपदेशिती, एक भजना माझी नाचती. एक ब्राह्मण भोजन करीती, एक बांधिती देवालय. परिजयाचे चरण, दुर्लभ सद्भक्ती वाचोन. केली असी नाना साधन, भावविन सर्व व्यर्थ. योग यागादिक काही, चोळप्पाने केले नाही. परी भक्त स्तव पाही, स्वामी आले सदनाते. तयाची देखोनिया भक्ती, स्वामी तेथे भोजन करीती. तेव्हा चोळप्पाचे चित्ती, आनंद झाला बहुसाळ. तैपासून तयाचे घरी, राहिले स्वामी अवतारी. दिवसेंदिवस चाकरी, चोळप्पा करी अधिकाधिक. तेव्ही राज्यपदाधिकारी, मालोजी राजे गादीवरी. दक्ष असोनी कारभारी, परमज्ञानी असती जे. अक्कलकोटची प्रख्याती, तेव्हा काही विशेष नव्हती. परी तयांचे भाग्य निश्चिती.
स्वामी चरणी उदेले. तैपासून जगांत त्या नगराचे नाव गाजत, अप्रसिद्ध ते प्रख्यात किती एक झाले. चोळप्पाचे ग्रहाप्रती आले कोणी एक यती, लोका चमत्कार दाविती गावात बात पसरली. आपली व्हावी प्रख्याती ऐसे नाही जयांचे चित्ती, मनोनिया स्वामी राजयती बहुधा न जाती फिरावया. लोकां माझी पसरली मात, नृपासी कळला वृत्तांत, की आपुलिया नगरात यती विख्यात पातले. राहती चोळप्पाचे घरी दर्शन जाती नरनारी, असती केवळ अवतारी लीला ज्यांची विचित्र. वार्ता ऐसी एकोणी राव बोलले कायवानी, गावात येती एओनी फार दिवस झाले. परी आम्ही सूत पाही आजवरी झाले नाही, आता जाऊनी लवलाही भेटू तया यती वर्या. परी ते केवळ अंतर्ज्ञानी ऐसी वार्ता ऐकली कानी, हे सत्य तरी एओनी आताच देती दर्शना. राव मुखातून वाणी निघाली, तोची यती मूर्ती पुढे ठेली. सकळ सभा चकित झाली, मती गुंगली रायाची. सिंहासनाखाली उतरून राव घाली लोटांगण, प्रेमाश्रूंनी भरले नयन कंठ झाला सद्गादित. दृढ घातली मिठी चरणी, चरण धुतले नेत्राश्रूंनी. मग तया हस्तकी धरवणी आसनावरी बैसविले. खून पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी, अभक्ती पळवणी गेली दूरी चरणी भक्ती जडली तै. सकळ सभा आनंदली समस्ती पावले वंदिली, षोडशोपचारे पूजिली स्वामी मूर्ती नुपुराये. निराकार आणि निर्गुण भक्तांसाठी झाले सगुण, तयांच्या पादुका शिरी धरेन विष्णुनाचे ब्रह्मानंदे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. प्रेमळ भक्त परिसोत तृतीय अध्याय गोडहा. मित्रांनो, अशा प्रकारे स्वामी चरित्र सारामृताचा अध्याय 3 संपन्न झालेला आहे. पुढील अध्याय ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्वामींचे आशीर्वाद मिळवण्यासाठी खाली कमेंटमध्ये लिहा. श्री स्वामी समर्थ.